नमस्कार मंडळी. तर आज आपण मेदू वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर मंडळी, ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला मंडळी, लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे डाळ भिजत घातली होती. तर हे पहा, तर ही उडदाची डाळ आहे. आपल्याला ही बनवायच्या 5 ते 6 तास आधी आपल्याला भिजत घालायची आहे आणि याला 1 ते 2 ते 3 पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी एक बर्फाचा खडासुद्धा घातलेला आहे. यामुळे आपली डाळ ही गरम होत नाही आणि छान अशी वाटल्या जाते. याच्यामध्ये अजिबात पाणी आपल्याला घालायचं नाही वाटताना आणि घट्ट असं वाटून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ परफेक्ट तयार झालं आहे की नाही, वाटल्या गेलं आहे की नाही, ते आपण चेक करूया. तर असा गोळा एक पाण्यामध्ये टाकायचा आहे. तर हे पहा, गोळा आपला पाण्यामध्ये म्हणजे मिक्स होत नाही आहे किंवा विरघळत नाही, म्हणजे आपलं पीठ हे वड्यांसाठी परफेक्ट झालेलं आहे. अगदी याच पद्धतीने आपल्याला पीठ लागणार आहे. तर आता यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी बारीक कट केलेली हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्ही लाल मिरचीसुद्धा इथे ॲड करू शकता आणि बारीक कट केलेलं मी ओलं खोबरं घातलेलं आहे. यामुळे या वड्यांना खूप छान अशी टेस्ट येते. आणि त्यानंतर इथे मी खिसणीने बारीक अशी अद्रकसुद्धा यामध्ये खिसून घातलेली आहे, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला इथे जिरेसुद्धा घालायचे आहेत. आता जिरे घातल्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडासा आपल्याला हिंग घालायचा आहे. हिंग नक्की घाला, यामुळे वड्यांना खूप छान अशी टेस्ट येते. आणि त्यानंतर इथे मी थोडासा बेकिंग सोडासुद्धा घातलेला आहे. तर आता आपल्याला हे पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही ह्या पिठाला छान असं मिक्स करून घ्याल ना, तेवढे आपले वडे हे मस्त, छान, आतून क्रंची आणि बाहेरून असे सॉफ्ट बनून तयार होतात. अगदी आपण बाहेर खातो ना, त्याच पद्धतीने हे मेदूवडे बनून तयार होतात. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता इथे मी हे पहा, अशा पद्धतीने या पळीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे पळीवरती वडे मी तुम्हाला सोडून दाखवते आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने बनवून आपण हे तेलामध्ये सोडणार आहोत. तर हे पहा, आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. या पद्धतीने आपण यामध्ये वडे सोडून घेणार आहोत. यामुळे आपले वडे छान असे गोल गरगरीत बनून तयार होतात. तर मंडळी, तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला नक्कीच कळवा, जेणेकरून मलासुद्धा तुमचा धन्यवाद करता येईल. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे तेलामध्ये छान असे लाल रंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर हे पहा मंडळी, मस्त आपले वडे बनून तयार आहेत. तर तुम्ही हे वडे नारळाच्या चटणीसोबत किंवा मग सॉससोबत किंवा सांबारसोबत खाऊ शकतात. खूप छान लागतात. या पद्धतीने, या ट्रिकने तुम्हीसुद्धा हे वडे नक्कीच बनवून पहा. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत.